श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवासुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आवर्जून संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या 3 वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा जरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता हे मिळू शकते. तर आपल्याला हा उपाय कधी करायचा? तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आवर्जून आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. एक दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला लावायचं. त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून टाकायच्यात. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत.
हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती ठेवायची। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, तसेच अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या। ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। ते लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे काळे तीळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। संपूर्ण घरामधनं ही मातीची पंती जी आहे ती फिरवून झाली की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।